आवाज कोणाचा तर नाशिक पोलिसांचा। नमस्कार, मी रेणुका गायकवाड। स्वागत आहे तुमचं संविधान न्यूज मध्ये। आज आपण आलेलो आहोत नाशिक रोडच्या जेल रोड परिसरामध्ये। हा तोच जेल रोड परिसर जिथे छोटे मोठे सणवार किंवा छोटे मोठे कार्यक्रम जरी असले तरी संपूर्ण हा जो परिसर आहे वेगवेगळ्या डॉन लोकांच्या पोस्टरमुळे झाकाळलेला जातो। आज कुठेतरी हा संपूर्ण परिसर आणि इथलच्या नागरिकांनी मोकळा श्वास घेतलेला दिसतोय आणि पब्लिकची पूर्ण गर्दी आहे इथे वेगवेगळ्या खरेदीसाठी। जेव्हा इथे मोठे मोठे पोस्टर लागलेले असतात त्यामुळे इथलच्या व्यावसायिकांना आणि नागरिकांना जो त्रास सहन करावा लागतोय किंवा जी अडचण होते येण्या जाण्यासाठी, वाहतुकीसाठी किंवा त्यांच्या व्यवसायासाठी, ती अडचण आज होत नाहीये। कारण की हा संपूर्ण जो परिसर आहे तो एकदम शांततेत त्यांची शॉपिंग करत आहे, त्यांचा व्यवसाय करत आहे आणि कोणालाही कोणत्याही प्रकारचा त्रास होत नाहीये। 15 दिवसांपूर्वीच नाशिक सतत होणाऱ्या गुन्ह्यांमुळे, खुनांमुळे अक्षरशः हिट लिस्टवर आलेलं होतं संपूर्ण राज्यामध्ये की एवढे जास्त गुन्हे ह्या नाशिकमध्ये का होत आहे। पुण्यनगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ह्या नाशिकमध्ये अचानक एवढे पाप का व्हायला लागले। कुठेतरी ते कारण समजलं जायचं राजाश्रय दिला जाणाऱ्या त्या गुंडांचा। हे असे गुंड ज्यांना मोठमोठ्या नेत्यांचा राजाश्रय होता आणि त्याचमुळे कुठेतरी गल्लोगल्ली नाशिकमध्ये ह्या प्रकारचे गुन्हे होत होते आणि ते दाबलेही जात होते। पोलिसांचे हात बांधले गेलेले होते ज्यामुळे पोलीस याच्यावर कारवाई करत नव्हते। पण जेव्हापासून माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी नाशिकच्या सीपींना फ्री हँड दिलेला आहे तेव्हापासूनच ह्या गुन्हेगारांचे धाबे दणाणलेले आहे। पण आज एक तर तो गुन्हेगार पोलीस स्टेशन मध्ये जमा दिसतो किंवा नाशिकमधनं तो फरार झालेला दिसत आहे। आज आपण जेल रोड परिसरात आहोत आणि इथेही आपण काही नागरिकांच्या ज्या काही समस्या किंवा त्यांना आपण अनुभव जाणून घेणार आहोत। नाशिककर म्हणून तुम्हाला काय वाटतं की नाशिक पोलिसांनी अजून कोणकोणत्या क्षेत्रामध्ये ही धडक कारवाई केली पाहिजे जेणेकरून नाशिकचं वातावरण हे दीर्घकालीन शांत राहील? पहिले गुन्हेगारीवर आळा बसलेला आहे। दुसरं म्हणजे मटका झालं, रोलेट, सर्वात पहिले रोलेट तो बंद केला पाहिजे। अतिक्रमण तुम्ही जे करताय ते न विचारता कोणाला डायरेक्ट करताय। ज्याची जागा आहे तो खोटे गुन्हे दाखल करून स्वतःची जागा सांगतोय। गुन्हेगारांचा बालेकिल्ला म्हणून नाशिकला